श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रेमपूर्वक नमस्कार. आजचा हा रविवारचा दिवस खूप खास आहे, कारण आज स्वामींच्या चरणी बसून आपण एक असा संदेश ऐकणार आहोत जो कदाचित तुमच्या आयुष्यातील एखाद्या नवीन बदलाची सुरुवात करू शकतो. स्वामी भक्तांनो, कधीकधी आपल्या आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की सगळे दरवाजे बंद झाले आहेत. आपण कोणाची वाट पाहत असतो. कोणीतरी आपल्याला समजून घ्यावे, कोणीतरी आपल्या घरी यावे, कोणीतरी आपल्याशी प्रेमाने बोलावे, अशी मनात एक छोटीशी इच्छा असते. आणि आज स्वामींचा संकेत आहे. तुमच्या घराचा दरवाजा फक्त कोणाच्या येण्याची वाट पाहत नाही, तर एका नवीन आनंदाच्या आगमनाची वाट पाहत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा संदेश नीट ऐका. कदाचित हा संदेश तुमच्यासाठीच असेल, कारण स्वामी कधीही कोणत्याही भक्तांपर्यंत संदेश पोहोचवताना कारणाशिवाय पाठवत नाहीत. जर तुम्ही हा व्हिडिओ आज पाहत असाल तर समजा स्वामींनी तुम्हाला इथे आणले आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, ज्या घरामध्ये माझं नाव घेतले जाते, जिथे श्रद्धेने माझे स्मरण केले जाते, त्या घरामध्ये मी आनंदाचे मार्ग उघडतो. भक्तांनो, काही दिवसांपासून तुमच्या मनात एक विचार चालू असेल. आपल्या घरी कोणीतरी यावे, कोणीतरी भेटावे, एखादी चांगली बातमी मिळावी. कदाचित तुम्ही एखाद्या व्यक्तीची वाट पाहत असाल, कदाचित एखादा नातेवाईक, कदाचित जुना मित्र, कदाचित अशी व्यक्ती जिच्याशी तुमचे बोलणे काही कारणाने बंद झाले आहे. स्वामींचा आजचा संकेत सांगतो, ज्याची वाट पाहत आहात त्याच्याकडून हालचाल होऊ शकते. काही वेळा माणसांना वाटते की आपले नाते संपले आहे, पण स्वामींच्या कृपेने तुटलेली मने पुन्हा जोडली जातात. कारण स्वामींच्या दरबारात अशक्य असे काहीही नाही. स्वामी भक्तांनो, आज रविवार आहे. रविवार हा नवीन ऊर्जा घेऊन येणारा दिवस आहे. आज सकाळी उठल्यापासून जर तुमच्या मनात स्वामींचा विचार आला असेल, जर अचानक श्री स्वामी समर्थ हे नाव तुमच्या ओठांवर आले असेल, तर हा एक शुभ संकेत आहे. स्वामी म्हणतात, जिथे माझे नाव आहे तिथे माझी कृपा आहे. आज तुमच्या घरात येणारी व्यक्ती फक्त एक पाहुणा नसेल, कदाचित तो आनंदाचा संदेश घेऊन येईल. कदाचित तुमच्या घरातील वातावरण बदलणारी एक नवीन सुरुवात घेऊन येईल. कदाचित बराच काळ थांबलेली गोष्ट पुढे जाईल. भक्तांनो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींची कृपा मिळवण्यासाठी मनात श्रद्धा आणि विश्वास असणे गरजेचे आहे. कारण स्वामी कधीही भक्तांचा हात सोडत नाहीत. तुम्ही कितीही अडचणीत असाल, तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, मनात चिंता असेल, तरी स्वामी तुमच्या जवळ आहेत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे नाव घ्या, मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ, आणि कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, कारण तुमची ही छोटीशी श्रद्धा स्वामींच्या चरणी पोहोचेल. स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक नक्की करा. आजचा संदेश इथून पुढे अजून खोल आहे. स्वामी सांगतात, प्रत्येक येणारी व्यक्ती फक्त भेटण्यासाठी येत नाही. काही लोक आपल्या आयुष्यात बदल घेऊन येतात. कधीकधी आपण घराचा दरवाजा उघडतो आणि वाटते की फक्त पाहुणा आला आहे, पण स्वामींच्या लीलेमध्ये त्या एका भेटीमागे खूप मोठा अर्थ लपलेला असतो. कदाचित ती व्यक्ती तुमच्यासाठी एखादी चांगली बातमी घेऊन येईल. कदाचित तुमच्या मनातील चिंता दूर करणारा शब्द बोलेल. कदाचित तुमच्या घरात पुन्हा हसू घेऊन येईल. स्वामी भक्तांनो, गेल्या काही दिवसांपासून जर तुमच्या घरात शांतता कमी झाली असेल, जर काही कारणाने घरातील वातावरण बदलले असेल, जर मनात सतत विचार येत असतील, तर आजचा स्वामी संदेश सांगतो, ज्या घरात श्रद्धेचा दिवा पेटलेला असतो तिथे अंधार जास्त काळ टिकत नाही. स्वामी तुमच्या घराकडे पाहत आहेत. तुमच्या प्रत्येक प्रार्थनेचा आवाज स्वामींपर्यंत पोचत आहे. तुम्ही जे बोलू शकत नाही ते स्वामी समजतात. तुमचे जे अश्रू कुणाला दिसत नाही ते स्वामी पाहतात. म्हणून भक्तांनो, आज भीती ठेवू नका, कारण स्वामींच्या घरात उशीर होऊ शकतो, पण अन्याय होत नाही.
कदाचित तुम्ही ज्या व्यक्तीची वाट पाहत आहात ती व्यक्ती अचानक संपर्क करेल. कदाचित घरात येण्याचा योग येईल. कदाचित एखादा जुना विषय पुन्हा समोर येईल आणि त्यातून समाधान मिळेल. पण स्वामी एक गोष्ट सांगतात, मनात राग ठेवू नका, मनात अहंकार ठेवू नका, कारण प्रेमाने घडलेला दरवाजा स्वामींच्या कृपेचा मार्ग बनतो. आज रविवारच्या दिवशी एक छोटासा संकल्प करा. सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींचे नाव घ्या. मनापासून म्हणा, स्वामी माझ्या घरात सुख, शांती आणि समाधान येऊ द्या. आणि विश्वास ठेवा, स्वामी कधीच रिकाम्या हाताने भक्ताकडे येत नाही. भक्तांनो, आज हा संदेश ज्याच्या मनाला स्पर्श करेल त्याने हा संदेश पुढे पाठवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे दुसऱ्या एखाद्या स्वामी भक्ताला आशा मिळेल. कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. कारण तुमची श्रद्धा म्हणजे स्वामींच्या चरणी अर्पण केलेले एक छोटेसे फूल आहे. जय जय स्वामी समर्थ. शेवटी एवढेच सांगते, ज्या घरात स्वामींचे नाव आहे त्या घरात संकटे येऊ शकतात, पण संकटांपेक्षा मोठी स्वामींची कृपा असते. तुमच्या घराचा दरवाजा आनंदासाठी उघडणार आहे, नवीन आशेसाठी उघडणार आहे आणि स्वामींच्या आशीर्वादासाठी उघडणार आहे. स्वामी तुमच्या कुटुंबावर कृपा ठेवोत, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होवोत, तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी नांदो. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आता या संदेशाचा सर्वात महत्त्वाचा भाग ऐका. स्वामी आज तुमच्यासाठी एक संकेत देत आहेत. कधी आयुष्यात आपण खूप वाट पाहतो, एका चांगल्या बातमीची, एका भेटीची, एका बदलाची, आणि मनात विचार येतो, माझ्यासाठी चांगला काळ कधी येणार. पण स्वामी म्हणतात, ज्या क्षणी भक्तांचा विश्वास संपतो त्याच क्षणी माझी कृपा कामाला सुरुवात करते. भक्तांनो, आजचा रविवार तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येऊ शकतो. तुमच्या घरात येणारी व्यक्ती कदाचित एक पाहुणा नसेल, ती स्वामींच्या कृपेचा एक संदेश घेऊन येऊ शकते. कदाचित तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची सुरुवात असेल. कदाचित तुमच्या घरातील थांबलेला आनंद पुन्हा परत येण्याची वेळ असेल. कारण स्वामींच्या दरबारात उशीर नसतो, पण भक्ताला रिकामे पाठवले जात नाही. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथे प्रेम आहे, जिथे श्रद्धा आहे, जिथे श्री स्वामी समर्थ हा आवाज आहे, तिथे स्वामींची उपस्थिती असते. आज तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे, याचा अर्थ स्वामींनी तुमच्यापर्यंत हा आशीर्वाद पोहोचवला आहे. आता डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी महाराज, माझ्या घरात सुख घेऊन या, माझ्या कुटुंबावर कृपा ठेवा, माझ्या मनातील चिंता दूर करा आणि विश्वास ठेवा, स्वामी ऐकत आहेत. भक्तांनो, जर तुमच्या मनात स्वामींसाठी प्रेम असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश त्या एका स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोचवा ज्याला आज आशेची गरज आहे. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात श्रद्धेचा दिवा पुन्हा पेटेल. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहो, तुमच्या अंगणात आनंद येवो, तुमच्या घरात शांती नांदो आणि तुमच्या जीवनात स्वामींची कृपा अखंड राहो. श्री स्वामी समर्थ.